महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। पांढरकवडा येथे शिवसेना उबाठाचे रास्ता रोको आंदोलन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक 8 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 येथे शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 अनुदान जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा। या सर्व मागण्या घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दुपारी 1 वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात आले। या रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास 2 तास वाहतूक खोळंबली होती। यावेळी तालुका प्रमुख तिरुपती कंद कुरिवार यांनी आपल्या भाषणातून सरकारवर निशाणा साधला। या रास्ता रोको आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती पंकज तोडसाम, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जानू सेठ जिवानी, आदिवासी आघाडी तालुका प्रमुख किशोर कनाके, सौ अनिता कनकमवार, महिला तालुका अध्यक्ष शहर प्रमुख रवी चौधरी, अजय झोटिंग, वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष अतुल राठोड, युवा सेनेचे शाहरुख खान, तालुका संघटक विजय कोंडलकर, विभाग प्रमुख प्रभाकर येरमे, विनोद खोडवे, उपतालुका प्रमुख विनोद दारवणकर, संतोष देशक्तीवर, अभिजित निमकर, गणेश वादाफडे, संतोष पुरके, नितीन भोयर, प्रफुल्ल लटारे, हरिओम नागभिडकर, सागर मुळे, श्याम तुरनकर, अक्षय संदलवार, विजय शेगर, अशोक आत्राम, तालुका प्रसिद्धी प्रमुख पंकज वासरीकर सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पांढरकवडा प्रतिनिधी राजीव आगरकर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।